नमस्कार. मी गोविंद वैजनाथ टोनपे, राहणार पाडळसिंगी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मी व माझे सहकारी निखिल कानडे यांच्यासोबत आम्ही हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे, सुपरलक्ष्मी गोल्ड चक्की आटा. तर या सुपरलक्ष्मी गोल्ड चक्की आट्याचं जे या ठिकाणी ओपनिंग केलं आहे ते श्री या राज्याचे मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मागील आठवड्यामध्ये 15 तारखेला आम्ही या प्रोडक्टचं आम्ही ओपनिंग केलेलं आहे. छोटासा हा उद्योग आम्ही या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या मदतीने शेतकऱ्याला मदत होईल अशा या हेतूने आम्ही हा छोटासा उद्योग आम्ही पाडळसिंगी यासारख्या ग्रामीण ठिकाणी आम्ही उभा करत आहोत. तरी आम्हाला या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचं तसंच आमच्या स्थानिक व्यापाऱ्यांचं तसेच येथील एज्युकेटेड लोकांचंही आम्हाला सहकार्य लाभेल. आम्हाला सर्व व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे की या 2 युवा तरुणांनी आम्ही या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय चालू केलेला आहे. तरी आपण एकदा आमचा हा प्रोडक्ट आपण घेतला पाहिजे, या प्रोडक्टची क्वालिटी चेक केली पाहिजे आणि त्यानुसार या प्रोडक्टला मार्केटमध्ये आपण उभा केलं पाहिजे. आणि आम्ही या प्रोडक्टची जी आम्ही चक्की आटा उभा केलेला आहे, हा मी शेतकऱ्याचा गहू घेऊन तो दळून त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची क्वालिटी मेंटेन करून आम्ही हा मार्केटमध्ये आणलेला आहे. तर आम्ही इथून पुढेही या प्रोडक्टसाठी आम्ही शेतकऱ्यांचाच गहू आम्ही घेऊ आणि तोच दळून आम्ही शेतकऱ्यांचाच गहू आम्ही मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत. माझं शिक्षण हे मी परभणी कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणून माझं बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कंप्लीट करून मी 7 वर्ष नोकरी करत होतो. 7 वर्ष मी नोकरी केली. माझी शेवटची कंपनी हिलस्टोन इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी मी एरिया सेल्स मॅनेजर म्हणून होतो. तिथून आम्ही हा नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. आमचे सहकारी निखिल दादा कानडे हे या आधी व्यवसायामध्ये होते, यांच्यासोबत मिळून आम्ही हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसाय सुरू करण्यामागचा हेतू जो आहे, जो आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेला गहू असतो, हा कवडीमोल भावामध्ये आपण त्यांना बाजार मार्केटमध्ये नेतो, तिथून त्यांना भाव मिळत नाही. त्यासाठी आम्ही काय शेतकऱ्यांचा गहू आपल्याच इथे खरेदी करून त्यांना एक योग्य प्रकारचा भाव मिळाला पाहिजे, त्यांना कुठल्या ट्रान्सपोर्टची गरज नाही पडली पाहिजे, तिथं त्यांची कुठं आडतकट नाही झाली पाहिजे, कुठं त्यांना अजून बाकीच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी आम्ही या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय उभा केलेला आहे. शेतकऱ्याचा गहू इथेच खरेदी करून इथेच दळून तो आम्ही मार्केटमध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहोत. नोकरी आणि व्यवसाय या दोन या सध्या समाजामध्ये बाजू आहेत. ज्याला नोकरी त्याला चांगली मागणी या समाजामध्ये आहे, पण जो नवउद्योजक आहे त्याला या समाजामध्ये पाहिजे तेवढी मागणी नसल्यामुळे आज आपला जो युवक आहे तो उद्योगाकडे वळणं कमी झालेला आहे. जरी तो उद्योग सुरू करायचा म्हटलं तर त्याला भरपूर निगेटिव्ह पॉईंट्स, भरपूर समाजामध्ये निगेटिव्ह त्याला त्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. त्याच्यामुळे जो नवयुवक आहे तो व्यवसायाकडे न वळता परत एकदा नोकरीकडे वळतो आणि त्याचं तिथं त्या ठिकाणी त्याचं कच्चीकरण होतं. कारण आहे की नवयुवकाला प्रेरणा मिळाली पाहिजे, नवयुवकांनी उद्योगधंद्यामध्ये उतरलं पाहिजे. त्या उद्दिष्टाने आम्ही हे एक पाऊल उचललेलं आहे. या ठिकाणी आम्ही हा व्यवसाय करताना आम्ही सर्वात आधी क्वालिटी आणि ग्राहकांचा विश्वास या 2 गोष्टीवरती आम्ही भर देतोय. जेणेकरून आम्ही जर क्वालिटी दिली तर आम्ही ग्राहकांचा विश्वास टिकून ठेवू आणि त्या पद्धतीने आमचं पुढचं वाटचाल राहील.